नमस्कार. मी प्रकाश विठोबा जाधव, प्राथमिक शिक्षक आहे. माझं गाव खंडाळा हे असून या ठिकाणी मी 17 तारखेला आनंदकुंज या निसर्गरम्य अशा ठिकाणी नॅचरोपॅथी योगा सेंटर जे आहे या ठिकाणी मी दाखल झालो. खरं तर या सेंटरविषयी मला काहीच माहिती नव्हती, परंतु आमचे एक मित्र लोणंदचे कुदळे सर हे यापूर्वी इथं येऊन गेले होते आणि त्यांना पाठीचं दुखणं होतं आणि ते पूर्णपणे 100% कव्हर झालेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणाची मला माहिती मिळाली आणि मी आणि आमचे मित्र नरुटे सर आम्ही या ठिकाणी 17 तारखेला दाखल झालो. मला जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून अपघात झाल्यामुळे उजव्या खांद्याला मार लागलेला होता आणि तेव्हापासून मला फ्रोजन शोल्डरचा त्रास होता आणि त्या त्रासामुळं मला दररोज लिखाणसुद्धा व्यवस्थितरित्या करता येत नव्हतं. परंतु या ठिकाणी दाखल झाल्यानंतर एक प्रथमच अनोखी पद्धत म्हणजे आम्रोली क्रिया आणि शिवांबू पद्धत ही प्रथमच आम्हाला समजली. प्रथमतः त्याविषयी जरा आम्ही आश्चर्यचकित झालो की हा म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा. परंतु सरांच्या मार्गदर्शनातून जे निरनिराळे विविध त्यांचे व्हिडिओ होते, त्यांचे जे व्याख्यानं होती, त्याच्यातून त्या आम्रोली क्रियाचं आणि शिवांबूचं महत्त्व समजलं आणि पहिल्या दिवशी नाही परंतु दुसऱ्या दिवसापासून आम्ही ती शिवांबू प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आणि 5 दिवस निरंक उपवास धरल्यामुळे पूर्णपणे शरीरशुद्धी झाली. त्याचबरोबर मेडिटेशन, योगा, मेडिटेशन, मशाज, वेगवेगळ्या क्रिया, भूगर्भसान असेल, मातीलेपन क्रिया असेल, त्याचबरोबर स्टीम बाथ असेल, अशा अनोख्या सर्व क्रिया झाल्यामुळं आमची शरीरशुद्धी झाली आणि फ्रोजन शोल्डरचा जो मला त्रास होता तो जवळजवळ 60% या ठिकाणी कव्हर झालेला आहे. आता इथून पुढे जे पाटील सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 3 महिन्याचा आपल्याला डाएट करायचा आहे, त्यानुसार आम्ही करणार आहोत. या ठिकाणचा सर्व स्टाफ, त्याचबरोबर नितीन पाटील सर, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्री संदेश पाटील सर आणि या ठिकाणचा सर्व स्टाफ अतिशय सहकार्य वृत्तीने आमच्याशी 10 दिवस पूर्णपणे त्यांनी आमच्याशी आचरण ठेवलं. हे दिवस म्हणजे आमच्या जीवनातील खरंच अविस्मरणीय क्षण आहे आणि ही सेवा पाहून आणि ही नॅचरोपॅथीचं महत्त्व पटून आम्हाला पुढील आयुष्यामध्ये आम्ही अजून आमच्या मित्रमंडळींना किंबहुना आमच्या कुटुंबियांनासुद्धा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे घेऊन येऊ आणि त्यांनासुद्धा या गोष्टीचा आनंद मिळवून देऊ. पुन्हा या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो.